नमस्कार मंडळी, नमस्कार। आज आम्ही संजय गांधी राष्ट्रीय उद्यान बोरवली इकडे आमचा जो मॉर्निंग वॉकचा ग्रुप प्लस चहाचा ग्रुप असं जे आम्ही ठरवलंय आणि त्याप्रमाणे आम्ही हे पावसाळ्यात आम्ही यायचं असं किती दिवसापासून आमचं चाललं होतं, त्याप्रमाणे आम्ही इथे आलेलो आहे। अतिशय सुंदर असं वातावरण आहे, तुम्ही सगळं बघू शकता, हिरवंगार आणि सगळे उत्साही सिनियर सिटीजन पण इकडे आपल्या सहलीला आले आहे। पुढे आम्हाला कॅनेरी गुंफा इथे जायचं आहे, तर आता ही आमची एंट्री, आम्ही नाश्ता सगळं केलेलं आहे। आता तुम्ही पुढे आपण असं जाऊया आणि आपला प्रवास सुरू करूया। बोल पुढे। आता बस आलेली आहे नॅशनल पार्कची, आपल्याला कानेरीला जायचं आहे। आता आपण 5 मिनिटात तिकीट काढूया आणि पुढे जाऊया। धन्यवाद धन्यवाद। पत्रेकट्ट्याचे 14 सभासद आम्ही आज कानेरी केव्ज येथे पावसाळी भ्रमंतीसाठी आलेले आहोत। मस्त पावसाळी वातावरण आहे, भरपूर पाऊस झालेला आहे। हो, नेहमी चालू असतं, मी त्यांना सांगणार होतं भेटल्यावर की तुम्ही कॅमेरा कसं थांबणार विचारे, मी तर थांबलेले मीना माहिती आहे ना, 103 गुंफा आहेत पुढे। तुम्ही या पहिल्या 2-3 आहेत, किती 3 आहेत ना? 103 आहेत एकूण, किती? 103 103 काय गुंफा। नॅशनल पार्क मध्ये खूप नाकडं झालेली आहेत, आपल्याला ते एकमेकांना चिडवून दाखवत आहेत। काय सुंदर हिरवंगार असं नॅशनल पार्क, खूप सुंदर। आता मंडळी सगळी कानेरी गुंफा क्रमांक 1 पर्यंत आपण आलेलो आहोत। अतिशय छान आहे, वरून पाणी छानपैकी वरून वाहत आहे आणि मंडळी सगळी एन्जॉय करतायत। सगळी कसं हिरवंगार आणि सुंदर असं आहे। येस, नॅशनल पार्क मध्ये खूप नाकडं झालेली आहेत, आपल्याला ते एकमेकांना चिडवून दाखवत आहेत। 1 2 3 4 1 2 3 4 5 6 7 8 9 10 1 2 3 भरा सोडा। अगदी शॉर्ट नोटीसने आणि मीनाताईंच्या आग्रहास्तव ही एक छोटीशी पावसाळी पिकनिक नितीनने अरेंज केली। सगळ्या सुविधा त्यांनी पुरवण्याचा प्रयत्न केला आणि सगळ्यांनी त्यात आनंद घेतला, आनंद लुटला। कानेरी केव्जच्या वेगवेगळ्या गुंफा आपण बघितल्यात, काही लोकांना येता आलं, काहींना येता नाही आलं, पण हा आनंद खूप अवर्णनीय होता। ही एनर्जी घेऊन आपण आज घरी जात आहोत। पुढची पिकनिक अशीच पण अरेंज करूया। या नितीनने केलेल्या या नियोजनाबद्दल आपल्या सर्वांच्या वतीनं सर्वांच्या वतीनं मनपूर्वक आभार। येस, नितीन लवकरच पुढची ट्रिप अरेंज करायची आहे। येस।